डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। नसरापूर प्रकरणातील नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील पीडितेच्या वडिलांसोबत संवादही साधला। लोकांचा रोष स्वाभाविक, काही जणांकडून घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय। मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य समोर। माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही भेटायला येऊ नका, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांचीही विनंती। नसरापूर घटनेवरून आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी। सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात, सरकारचाच एन्काउंटर करायला हवा। संजय राऊत आक्रमक, जनतेने तुमचा एन्काउंटर केलाय, जनता सुज्ञ, विनाकारण राजकीय चिखलफेक करू नका। नवनाथ बन यांचा हा पलटवार। रोहित पवार, तृप्ती देसाई आणि मेधा कुलकर्णींनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवरती रोहित पवार, कुलकर्णी ठाम, तर आरोपीचा एन्काउंटर करा, तृप्ती देसाई आक्रमक। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद। सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। नराधमाला कठोर शिक्षा देण्याची देखील केली मागणी। नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवरती पुणे पोलिसांचा लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे सर्व आरोप मात्र फेटाळून लावले। नसरापूर प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोग आणि बालहक्क संरक्षण आयोगाकडून गंभीररित्या दखल। नराधमाला कठोरात कठोर शासन करावं, यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी। पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी। विधान परिषदेची निवडणुकी अखेर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब। सत्तेशिवाय पक्ष टिकू शकत नाही, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांचे हे वक्तव्य। प्रहारच्या नावावर निवडून येत नाही, ही कार्यकर्त्यांची भावना, कडूंचं भाष्य। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव। साकोलीमधील कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत, व्हिडिओ देखील व्हायरल। नाशिक TCS प्रकरणामध्ये पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय व्यक्त। लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिला असा आरोप। अधिकचा तपास या संदर्भात सुरू। महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती। मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल। कर थकवणाऱ्यांवरती RTO मेहरबान का, कॅगचा हा सवाल। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता। व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची देखील मागणी। बीडमध्ये 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद। परळीमध्ये पेट्रोल पंपांवरती इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, तर हिंगोलीमध्ये डिझेल घेण्यासाठी बॅरल घेऊन पंपांवर गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेने नागरिकांची मात्र धावपळ। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरती चालकांची गफलत, फक्त एकच दिशादर्शक फलक, त्यामुळे वाहनधारकांचा मोठा गोंधळ। लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ। मुंबईमध्ये एकाच वेळी 60 ठिकाणी सायरन टेस्टिंग। आपत्कालीन स्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची चाचणी। संकटाची चाहूल लागतात सायरनने इशारा मिळेल। विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची देखील शक्यता। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर। 44.5 अंशांसह तापमानाचा नवीन उच्चांक। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। परीक्षा केंद्रांवरती कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश। उष्णतेच्या लाटेमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा। परीक्षा केंद्रावरील असुविधांची देखील न्यायालयाकडून दखल। मुंबईमध्ये मंगळवारपासून 30 तास पाणी बंद। जलबुग्दाच्या कामामुळे शहरासह उपनगरामध्ये पाणी कपात। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं करण्यात आलं आवाहन। परभणी ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत। नळाला येणारं पाणी पिण्यायोग्य नाही, अशी देखील करण्यात आली तक्रार। दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग। 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला। अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन। 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचाही अंदाज। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय। TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।